जी माहिती सांगणार आहे, तुम्ही लहान आहात, कदाचित तुम्हाला कळणार पण नाही, पण जेवढ्यांना समजेल तेवढ्यांना तरी समजू द्या. आता मला सांगा, बघा, तुम्ही शाळेत येता किंवा शाळेतून घरी जाता, बरोबर आहे. शाळेत येताना किंवा शाळेतून घरी जाताना प्रत्येक वेळी तुमचे आईवडील तुम्हाला घेऊन येतात असं नाही. कधी कधी तुम्ही एकटेच शाळेत येता आणि एकटेच शाळेतून घरी जाता, बरोबर आहे. आता बरी जीवेश पण एकटा जातो, सगळी जवळजवळ तुम्ही सर्व मुलं शाळेतून घरी जाताना एकटेच जाता किंवा सकाळी येताना सुद्धा एकटेच येता, बरोबर आहे. मग आता तुम्हाला रस्त्यात बरीच लोक भेटतात. आज आपला विषय आहे चांगला आणि वाईट स्पर्श. तर आता बऱ्याच चुकीच्या गोष्टी होत असल्यामुळं चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श. स्पर्श म्हणजे माहिती आहे ना, तुम्हाला जर कोणी हात लावला, बरोबर आहे, तर त्याला स्पर्श म्हणतात, बरोबर आहे. आता तुम्ही शाळेत येताना कधी कधी तुम्हाला एखाद्यानं सांगितलं, चल मी तुला चॉकलेट देतो, तर काय करायचं, चॉकलेट घ्यायचा का रे? हां, आपले जवळचे काका मामा वगैरे भेटले, जर आपले आई वडील जरी नसले तरी घ्यायचं नाही काय. जरी काका मामा असू द्या, ज्यावेळी आपले आई वडील आपल्या बरोबर असतील तेव्हाच एखाद्याने दिलेली वस्तू घ्यायची, नाहीतर घ्यायची नाही. कधी कधी आपल्याच जवळचा माणूस आपला कधी घात करतो हे समजत नाही. आणि आज आपल्याला समजून घ्यायचं आहे की कधी कधी खेळतानासुद्धा एखादा आपल्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत असतो एखादा माणूस. मग त्याच्यामध्ये स्त्रीसुद्धा असू शकते किंवा पुरुषसुद्धा असू शकतो, बरोबर आहे. हां, कधी कधी तुम्हाला जबरदस्ती उचलण्याचा प्रयत्न करतात, एखादं बघा तुमचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करतात. तर असं कोणी जर चुंबन घेतलं किंवा तुम्हाला जबरदस्ती पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय करायचं. जवळचा व्यक्ती, आता तुमची आई जर असेल, आईने चुंबन घेतलं तर काय नाही, ती आपली आई आहे, बरोबर की नाही. आपले आई वडील आपलं चुंबन घेऊ शकतात, पण एखादा बाहेरचा माणूस तुमच्या ओळखीतला नाही तरीसुद्धा तुम्हाला काहीतरी खाण्याचा आमिष दाखवतो आणि तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो, तर अशा वेळी त्या माणसाच्या जवळ जायचं नाही. त्याला सांगायचं नाही, काय सांगायचं, मला कधी कधी बघा अशा ठिकाणी स्पर्श, जे ठिकाण आपले झाकलेले असतात, उदाहरणार्थ आपल्या छातीचा वरचा भाग म्हणजे हा समोरचा भाग, बरोबर आहे, मुलींचा, आणि ह्या पोटाच्या खालचा भाग, तर अशा ठिकाणी जर कोणी तुम्हाला स्पर्श केला, आता तुमची आंघोळ करताना तुमची आई त्या ठिकाणी स्पर्श करू शकते, बरोबर आहे. आंघोळ करताना साबण लावावा लागतो, त्यावेळी स्पर्श होतो, पण तो नाही. इतर ठिकाणी जर कोणी इतर तुमच्या अशा ठिकाणी स्पर्श करत असेल जिथं आपण जो भाग झाकण्याचा आपण प्रयत्न करत असतो किंवा त्या भागाला हात लावल्यानंतर तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला आपल्यासोबत काहीतरी वाईट होते असं वाटतं, असं जर होत असेल तर जर कोण असा स्पर्श करत असेल तर त्याला सांगायचं, मला हात लावू नकोस. लगेच तिथून पळून जायचं, आपल्या घरी आईवडिलांकडे जायचं आणि लगेच आपल्या असं जर कोण करत असेल तर आपल्या आईवडिलांना लगेच सांगायचं, समजलं. कुठं स्पर्श, पोटाच्या वर हा जो भाग आहे छातीचा, आणि आपल्या पोटाच्या ओटीपोट आहे ना त्याच्या खालचा भाग, समजलं. दोन मांड्यांच्या मधला जो भाग असतो त्याला जर कोणी स्पर्श केला तर स्पर्श करू द्यायचा नाही, कारण तो स्पर्श कसा असतो, वाईट असतो. कसा असतो, वाईट. ज्या स्पर्शानं आपल्याला किलस वाटतं किंवा आपल्याला चुकीचा वाटतो, तर असा स्पर्श जर कोण करत असेल तर आपण त्या माणसाला तो स्पर्श करू द्यायचा नाही. लगेच आपण त्या माणसापासून दूर जायचं. शाळेत असा किंवा एखाद्या मित्र असो त्याच्यासोबत असं करत असेल आपल्यासोबत, तर आपण त्याला आपल्यापासून दूर ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचं बघा, समजा
काही वेळेला काय होतं की हे ज्या गोष्टी आहेत ना, दोन मी गोष्टी सांगितल्या ते आपले प्रायव्हेट पार्ट आहेत. प्रायव्हेट म्हणजे काय, गुप्त पार्ट. तर त्याला कोणालाही हात लावून द्यायचा नाही. कोणत्या गोष्टींना, कुठला भाग कोण दाखवील सांगा मला. हां, तिथला आणि हां, समजलं ना, मांड्यांच्या मधला भाग. तर अशा ठिकाणी जर फक्त आई वडील सोडून इतर जर कोणी हात लावत असेल तर लावून द्यायचा नाही. श्लोक लक्षात आलं, समजलं. जर असं कोण लावण्याचा प्रयत्न केला तर लगेच ते मला सांगायचं. मी तुमची शिक्षक आहे की ना, शिक्षिका आहे ना, मी तुम्हाला शिकवतो आहे. त्यामुळं तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे मलाही त्याची तेवढी चिंता आहे. तुम्हाला जर कोण वाईट स्पर्श करत असेल तर मीही तुमच्यासाठी काही करू शकेल. त्यामुळं असं जर झालं कधी येताना, शाळेतून येताना वगैरे, तर लगेच ते माझ्या कानावर घालायचं, नाही तर आपल्या आईवडिलांच्या. आलं लक्षात, समजलं कुठं स्पर्श केल्यानंतर, समजलं ना. तुम्हाला समजतं, तुम्ही 3च्या वरची मुलं आहात, 3 वर्षाच्या वरची मुलं आहात, त्यामुळे तुम्हाला ते समजलं पाहिजे. काय ना, छातीच्या साधन इथं आणि खाली कोणी जर हात लावत असेल तर लगेच सांगायचं, समजलं. फक्त हां, आई तुमच्या आंघोळ करताना हात लावतो की नाही साबण लावायला, मग तो नाही, तो आईचं ते कर्तव्य आहे. आलं लक्षात. तर समजली माहिती, ओके.